नमस्कार फ्रेंड्स, आज आपण 5 डोमेन्स ऑफ हेल्थ या टॉपिकवर डिटेल्समध्ये समजून घेऊ. क्वेश्चन नंबर 1 आहे आपला, एक्सप्लेन आणि 5 डोमेन्स ऑफ हेल्थ. हेल्थ म्हणजे फक्त आजार नसणं नाही, तर कम्प्लीट वेलबिंग, फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल आणि स्पिरिच्युअल या 5 गोष्टींचा बॅलन्स म्हणजे खरी हेल्थ. WHO नुसार हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. चला तर एक एक डोमेन समजून घेऊ. तर पहिले जे आहे फिजिकल हेल्थ. फिजिकल हेल्थ म्हणजे बॉडी फिजिकली फिट आणि स्ट्रॉंग असणे. फिजिकल हेल्थ म्हणजे काय येतं, स्ट्रॉंग मसल्स आणि बोन्स, गुड स्टॅमिना अँड एन्ड्युरन्स, प्रॉपर न्यूट्रिशन, डिझीज फ्री बॉडी, रेग्युलर एक्सरसाइज, योगा, स्पोर्ट्स, रनिंग यामुळे फिजिकल हेल्थ इम्प्रूव्ह होते. फिजिकल एज्युकेशनमध्ये इम्पॉर्टन्स कसं आहे याचा, तर परफॉर्मन्स बेटर होते, इंजरी चान्सेस कमी होतात, बॉडी ॲक्टिव्ह आणि एनर्जेटिक राहतो. सिम्पल वर्ड्समध्ये शरीर स्ट्रॉंग तर माइंड पण स्ट्रॉंग राहते. समोर डिटेल्स दिलेले आहेत. दुसरं आहे मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ म्हणजे आपली सोच म्हणजे विचार करायची पद्धत, डिसिजन मेकिंग आणि स्ट्रेस हँडल करायची कॅपॅसिटी. मेंटल हेल्थमध्ये काय येतं, तर क्लिअर थिंकिंग येते, कॉन्सन्ट्रेशन येतं, स्ट्रेस कंट्रोल येतो, पॉझिटिव्ह माइंडसेट येतो. स्पोर्ट्समध्ये ॲथलीट्सवर प्रेशर असतो, ऑडियन्स, कॉम्पिटिशन, एक्सपेक्टेशन्स. मेंटल स्ट्रॉंग असेल तर तो प्रेशर हँडल करता येतो. स्ट्रॉंग माइंड इज इक्वल टू स्ट्रॉंग परफॉर्मन्स. तिसरं आपण बघूया इमोशनल हेल्थ. त्याच्यात समोर बघा पी डी एफमध्ये दिसेल इमोशनल हेल्थ. ओके. इमोशनल हेल्थ म्हणजे आपल्या इमोशन्सला समजून घेणं आणि कंट्रोल करणं. इमोशनल हेल्थमध्ये अँगर कंट्रोल, कॉन्फिडन्स, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, मोटिवेशन. स्पोर्ट्समध्ये विन आणि लॉस दोन्ही असतात. इमोशनली स्ट्रॉंग ॲथलीट हारला तरी खचून जात नाही, जिंकला तरी ओव्हर कॉन्फिडंट होत नाही. इमोशनल बॅलन्स इज इक्वल टू लाँग टर्म सक्सेस. सो आता आपण फोर्थ बघूया सोशल हेल्थ. सोशल हेल्थ म्हणजे लोकांचे चांगले रिलेशन्स मेंटेन करणे. सोशल हेल्थमध्ये टीमवर्क, कोऑपरेशन, कम्युनिकेशन, लीडरशिप, टीम स्पोर्ट्स लाईक क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी यामुळे टीम स्पिरिट डेव्हलप होतो, डिसिप्लिन येतो, रिस्पेक्ट आणि फेअर प्ले शिकायला मिळतो. अ गुड प्लेअर इज ऑलवेज अ गुड टीम मेंबर. पाचवं जे आहे स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे आध्यात्मिक आरोग्य. स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे इनर पीस, लाईफ पर्पज आणि व्हॅल्यूज. हे रिलीजनपुरतं सीमित नाही आहे. इट इज अबाउट सेल्फ कंट्रोल, इनर पीस, पॉझिटिव्ह थिंकिंग, लाईफ मिनिंग, योगा, मेडिटेशन, माइंडफुलनेस यामुळे स्पिरिच्युअल हेल्थ डेव्हलप होते. स्पिरिच्युअल स्ट्रेंथमुळे पर्सन मेंटली स्ट्रॉंग आणि फोकस राहतो. त्याचं जे कन्क्लुजन आहे ते आपण आज काय कन्क्लुजन आपल्याला मिळालं, तर मित्रांनो फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल आणि स्पिरिच्युअल हे 5 डोमेन्स एकमेकांशी कनेक्टेड आहेत. एक डोमेन वीक असेल तर ओव्हरऑल हेल्थ डिस्टर्ब होते. फिजिकल एज्युकेशनचा मेन एम हा आहे की कंप्लीट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट घडावं. हेल्थ बॉडी प्लस हेल्दी माइंड इज इक्वल टू सक्सेसफुल लाईफ. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.